काहीच शिक्षण घेतलेलं नाही आहे कलेमध्ये. आर्ट वर्ल्डमध्ये पण मी आता थोड्या प्रमाणात का होईना पण पोहोचलेली. त्यांनी शहर सोडलं आणि निवडली गावाची वाट. त्यावेळेस मी असा विचार केला की बाबा एक गाव तरी आपण दत्तक घ्यावं. तिथे पण बरेचसे चॅलेंजेस आले. मोठ्या संस्थेचं प्रशासन सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. डाऊन ट्रोडन सोसायटी आपण नेहमी बनत असतो की अजून त्या प्रामुख्याने आपल्यापर्यंत आलेले नाही आहे. शेफाली मॅडम आमच्या मदरली फिगर आहे. इन्स्पिरेशन्स होते की बाबा आपण वरती जावं, टार्गेट्स अचीव्ह करावे. अजूनही काही स्त्रिया लग्न होऊन घरात बसलेल्या आहेत. त्यांचं पोटेन्शियल असेल तरी त्यांना पुढे येऊन दिलेलं नाही. जय शिवराय. एक उच्च शिक्षित PhD धारक राजकीय घराण्यातील सूनबाई, पण स्वतःची ओळख मात्र कलेच्या माध्यमातून निर्माण करणारी. आज आपण भेटणार आहोत केवळ कलेचीच नाही तर उत्तम सामाजिक जाण असणाऱ्या एका महिलेला, अर्थात डॉक्टर शेफाली भुजबळ यांना. नमस्कार, मी शेफाली समीर भुजबळ. काहीच शिक्षण घेतलेलं नाही आहे कलेमध्ये. ते पॅशनेटली मला एक हॉबी म्हणून मी ते चालू केली आणि अजून हॉबी म्हणूनच मी करते. माझ्या घरी वडील पॅशनेटली कधी ड्रॉइंग करायचे, पेंटिंग करायचे. ते मी बघून बघून कदाचित शिकले असेल. बरेचसे आर्टिस्टचे ऑटोबायोग्राफी वगैरे मी वाचत होते आणि चित्र अप्रिसिएशन म्हणून मी करत होते. त्याच्यात रजा असतील, MF हुसेन असतील किंवा इमर्जिंग ॲबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट जे असतात त्यांचे पण मी बघत होते. कदाचित त्याच्यातून आणखीन ती प्रेरणा मिळाली आणि पुढे मी आर्टमध्ये गुंतूनच गेले. एकीकडे कला आणि दुसरीकडे एक मोठी जबाबदारी. MIT भुजबळ नॉलेज सिटी सारख्या मोठ्या संस्थेचं प्रशासन सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. तर सगळ्यांना एक तर आश्चर्य की बाबा एक पॉलिटिकल फॅमिलीमधनं पुढे आलेले आहे आणि पॉलिटिकल आणि ते एज्युकेशन म्हणजे MIT भुजबळ नॉलेज सिटी सांभाळता पॉलिटिक्स पण थोडंफार जे काही मला फ्रंटला न राहता ते जे काही सांभाळलं तर वेगळंच त्यांना काही वाटलं, पण ते ॲक्सेप्ट केलं आणि अजूनही तो फ्लो चालू आहे. एक ॲक्सेप्टन्स लेवल लोकांमध्ये आलेली आहे आणि त्या आर्ट वर्ल्डमध्ये पण मी आता थोड्या प्रमाणात का होईना पण पोहोचलेली आहे. चॅलेंजेस तर सगळीकडेच असतात आणि ही एवढी मोठी संस्था उभारताना माझं एकटीचं नाही आहे. त्याच्यात आम्ही सगळे टीम मेंबर्स आहोत, इन्स्टिट्यूट हेड्स आहेत, त्याच्यानंतर फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि आधी जो कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये माझं 10 वर्षाचा जो काही कामकाज आहे लग्नाच्या अगोदर, त्याच्यामुळे मला तो कल मिळाला होता, ते इन्क्लिनेशन की बाबा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब कसा सांभाळायचा. तिथे पण बरेचसे चॅलेंजेस आले आणि ते चॅलेंजेस मी ऑपॉर्च्युनिटीमध्ये रूपांतर करून ते पुढे नेलं. सावित्री तुझ्या बरी येणार नाहीये. सावित्री, याच्यासाठीच थांबलो होतो. तो ब्राह्मण कोण ज्याच्या घरी लग्न होते? दोष यांचा नाही, दोष याच्या उंची कपड्यांचा आहे. आता ह्याचा न्याय करावा. त्या अगोदर मला बोलायचं. हा सभा मंडप म्हणजे शूद्रांचे व्यासपीठ नव्हे. आचार्य, हे व्यासपीठ शूद्रांचंच आहे. काय म्हणाला? होय, तुम्ही सोवळे होऊन ते मांडी खाली दाबला. पण शेफालीताईंच्या या प्रवासात एक टप्पा असा आला जिथं त्यांनी शहर सोडलं आणि निवडली गावाची वाट. ज्यावेळेस MIT मुंबई चालू झालं त्यावेळेस मेट सेवा म्हणून आम्ही हा एक पोर्टफोलिओ चालू केला होता. तर ते आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करणं, त्यांची जी कला आहे वारली पेंटिंग अजूनही MIT मुंबई त्यांच्याकडनं घेतं आणि दुसऱ्यांना आपण देत असतो ॲज अ गिफ्ट. काही गावं दत्तक घेऊन आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस हे 2005ला कॉलेज चालू झालं त्यावेळेस मी असा विचार केला की बाबा एक गाव तरी आपण दत्तक घ्यावं जेणेकरून एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या हातून घडेल. या लोकांमध्ये क्षमता होती पण संधी नव्हती. त्यांच्याकडे जाण्या येण्याचा रस्ता नव्हता आणि मग म्हणून रस्ते बांधून देणं, त्याच्यानंतर टॉयलेट्स बांधून देणं, मग त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा आहे त्यांना परत
त्यांना कम्प्युटर लॅब लागते, त्यांना एक खोली लागते, मग ते बांधून देणं, असं करत MET नी हातभार लावलेला आहे तिकडे. मी हे का घेतलं, कारण का एकतर डाऊन ट्रोडन सोसायटी आपण नेहमी बनत असतो की अजून त्या प्रामुख्याने आपल्यापर्यंत आलेले नाही आहे किंवा त्यांच्या हाताला 2 पैसे मिळाले नाही आहे, त्यांना बाहेरचं जग माहीत नाही आहे. मग ते दाखवावं आपण आणि त्याच्यातून त्यांनाही पुढे न्यावं. म्हणजे त्यांचं पण एक नर्चरिंग झालं पाहिजे, त्यांचं हँड होल्डिंग झालं पाहिजे आणि त्याच्यातून ते पुढे आले पाहिजे. पण प्रत्येकच प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतो असं नाही. काही स्वप्न मध्येच थांबतात. पण थांबणं हा पर्याय शेफालीताईंना मान्य नव्हता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जो लढा दिला, अडीअडचणी तर जास्तच होत्या. आता तर आपल्याला सगळं हाताशी मिळतं आणि त्याच्याहूनही त्याच्या पुढे जाऊनही आपण लढा देतच आहोत. अजूनही काही स्त्रिया लग्न होऊन घरात बसलेल्या आहेत, त्यांचं पोटेन्शियल असेल तरी त्यांना पुढे येऊन दिलेलं नाही आहे. मला तरी वाटतं त्यांच्यात हिंमत असते. हिंमत असून त्यांनी ते दाखवावं पुढे येऊन. आपण पुढे गेलो की 10 माणसं आपल्या पाठी नेहमीच असतात. आज त्या पुन्हा ठामपणे उभ्या आहेत महिलांना सक्षम करण्यासाठी. कारण जर महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सुधारतं. अजूनही आपल्याला अशा काही मुली आहेत ज्या वंचित आहेत, काही स्त्रिया आहेत ज्या वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि सावित्रीबाईंनी जो आपल्याला ज्या रस्त्यावर चालायला शिकवलं आहे, ज्या वाटेवर चालायला शिकवलं आहे, त्याच पावलावर पाऊल टाकून मला तरी वाटतं आजच्या स्त्रियांनी तो बोध घेतला पाहिजे आणि तो बोध घेऊन आपण दुसऱ्यांनाही पुढे आणणं गरजेचं आहे. शेफाली मॅडम आमच्या मदरली फिगर आहे, कारण त्या ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करतात, म्हणजे आम्हाला कधीच एक आईची कमी असं कधीच वाटत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला असतो तेव्हा आम्हाला जर काही वाटलं की आईशी बोलावं तर आम्ही शेफाली मॅडमशी बोलतो. म्हणजे त्या तितक्या सपोर्टिव्ह आहे आणि शेफाली मॅडम म्हणजे आमच्या बेस्ट आयडियल फिगर आहे आमच्यासमोर. ही कथा यशाची नाही तर प्रयत्नांची आहे. जिथं कला आहे, जबाबदारी आहे आणि समाजाला बदलण्याची जिद्द आहे. इन्स्पिरेशन्स होते की बाबा आपण वरती जावं, टार्गेट्स अचीव करावे. हे सगळं करत असताना सातत्याने साथ देणारे हे माझे फॅमिली मेंबर्स होते. आणि मग मी इकडे येऊन मला त्याच्याही पलीकडे अजून मोठा एव्हेन्यू मिळाला आणि मोठ्या लोकांमध्ये मी वावरायला लागले. एज्युकेशनमध्ये मी पदार्पण केलं आणि हे आर्टिस्टिक जर्नीमध्ये पदार्पण केलं. असं माझं जर्नी आहे. आणि आमचे घरचे जे आता लहान मंडळी आहेत त्यांनाही साहेब सातत्याने सांगतात, शिका मोठे व्हा, शिका मोठे व्हा. आणि आमच्या घरात जी पुस्तकं वाचन आमचं चाललेलं असतं ते साहेब खूप वाचन करतात. आम्हाला त्याच्यातल्या काही गोष्टी असतात त्या सांगत असतात आणि त्याच्यातले बोध घ्यावे असं सांगतात आणि आम्हाला वारंवार ते कानावर पडत राहतं आमच्या. त्यांचे तर आभार मानणं मला तर खरं चुकीचं होईल, कारण का माझेच घरचे आहेत. पण असं वाटलं नव्हतं की बाबा एका पॉलिटिकल फॅमिलीमध्ये स्त्रिया एवढ्या पुढे येऊ शकतात. सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली सामाजिक जाणीवेची ज्योत आजही मनामनात तेवत आहे. तर मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि ही होती आम्ही सावित्रीच्या लेकीमधील सामाजिक जाणीवेची एक प्रेरणादायी कहाणी. जय शिवराय.